हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. काय उपवास आला की आपल्याला कसं वाटतं ना की का बरं आला, कसा करू, काय त्या उपवासाला तेच एक पदार्थ खावं लागतात. जसं की साबुदाणा वडे किंवा साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे पापड किंवा चिप्स. हार्डली जास्तीत जास्त झालं तर भगरचा डोसा, त्यासोबत आलूचं भरीत आणि किंवा आलूची भाजी. त्याही पलीकडे जर झालं तर आलूचा चिवडा किंवा मग ताक. असं वाटतं ना, खाऊ गल्लीमध्ये जसं चटरपटर मिळतं खायला इन जनरल दिवस, तसं उपवासाला का नाही मिळत. असंच काहीतरी उपवासाचं असतं तर काश असं उपवासाचं असतं तर मी तर आवडीने उपवास केले असते. चला तर मग बनवूया अशी रेसिपी जी आपल्याला उपवास करायला भाग पडेल. लेट्स गो. तर आज आपण बनवणार आहे साबुदाण्याचे मोमोज. अरे रे रे, तशा पद्धतीने नाही, बिलकुल भिवू नका की साबुदाणा परत साबुदाणा आला नाही. ॲक्च्युली आपल्याला साबुदाण्याचे मोमोज बनवायचे आहे, पण त्यात पण एक ट्विस्ट आहे. त्याला आपल्याला बीटरूटच्या पाण्याने पहिले साबुदाण्याला भिजू लावायचं आहे. त्यासाठी पहिले बीटरूट आपण छिलून घेऊ आणि त्याचे पीसेस करून त्याला ग्राइंड करून त्याचं काढूया पाणी आणि त्या रेड पाण्याने आपण साबुदाणा लावू भिजायला. लेट्स गो. ते सुंदर लाल आहे ना, त्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं. राईट. त्याचा जो रंग येतो ना त्या साबुदाण्याला, इतका सुरेख दिसतो. पाहता क्षणी असं वाटतं वाव यार, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी म्हणजे आपल्याला खाण्याची इच्छा होत असते. असं वाटतच नाही की हे साबुदाण्याचं बनलेलं आहे किंवा बीटरूट. आणि बघा ना, याच्यात पण वेजेस यूज होत आहे. जे बीटरूट आपण असं खाऊ शकत नाही, जर अशा पद्धतीने यूज केला तर त्यानिमित्ताने बीटरूट पण आपल्या पोटात जातं. म्हणजे फास्ट तर होऊनच राहिलं आहे शिव, आणि हेल्दी पण होऊन राहिलं आहे. राईट. आता आपल्याला या सगळ्या पीसेसला ग्राइंड करून काढायचं आहे, थोडं पाणी घालून, आणि ते पाणी गाळून घ्यायचं. बघा, आता हे असं झालं आहे पेस्ट तयार. आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे. सपोज टू बी जास्तही झालं तरी आपल्याला दुसऱ्या याच्यामध्ये यूज करता येतं. जसं आपल्याला याची व्हेज पराठे पण बनवले येते आणि त्या पराठ्यामध्ये पण आपण यांचा यूज करू शकतो. आपल्याला साबुदाणा भिजवायचा आहे. लेट्स गो. साबुदाणा आहे, आता आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला अर्धा पाऊण तास भिजत ठेवायचं आहे. राईट. आता याला सोडून देऊया आणि आता याच्यामध्ये जी स्टफिंग करायची आपल्याला त्याचं प्रिपरेशन करूया. लेट्स गो. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊन राहिलो आहे कमी आचेवरती. स्टफिंगसाठी ते लागणार असते, पण अशी फाईन पावडर नाही करायचं आपल्याला, थोडं गडबडतच ठेवायचं. गडबडतं इन द सेन्स की चंक्स राहिले पाहिजे. हे आपलं झालं आहे शेंगदाण्याचा कूट रेडी. आता आपण जो साबुदाणा भिजू लावलेला होता त्याला ग्राइंड करायचा आहे. हा बघा, साबुदाणा बिलकुल भिजलेला आहे. याला आपण बीटरूटच्या पाण्याने भिजवलेला आहे. आता याला आपल्याला ग्राइंड करून काढायचं आहे. पहिले याला याच्यात ट्रान्सफर करूया. याला पहिले ग्राइंड करायला टाकायचं आहे आपल्या याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर हा असा बनतो आहे. याला आपल्याला कणकीच्या गोळ्यासारखा असा मळायचा आहे आणि एक डो तयार करून ठेवून द्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला फक्त मीठ आणि जिरं घालायचं आहे, बिकॉज आपण हा उपवासासाठी बनवतो आहे, म्हणून याला आपण काळं मीठ घालूया आणि जिरं. आपण स्टफिंगसाठी बनवणाऱ्या आलूचं भरीत, त्यासाठी मी 3 आलू बॉईल करून घेतलेले आहे. त्यामध्ये घालू आपण थोडे शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर मीठ, करी लिव्स, मिरची, सांबार, राई, जिऱ्याची फोडणी देऊ. ऑब्व्हियसली याच्यात कांदा नाही घालायचा आहे, बिकॉज आपण हे बनवत आहे उपवासाचे वडे. राईट. तेल झालं आहे गरम. आता आपण याच्यामध्ये राई जिऱ्याची फोडणी देऊ आणि आपण हे सगळं कापून ठेवलेलं आहे. हे या साईडला मिंट आहे, त्या साईडला
सांबार आहे, आपला करी लिप्स आहे चॉप केलेली, आणि ही मिरची आहे. इकडे आपण बॉईल केलेले बटाटे स्मॅश करून टाकलेले, अगदी कुच करून टाकले आहे. आता आपण यांना फोडणी देऊ. घातलेलं आहे थोडंसं मोडू, शेंगदाणे लवकर जळतात म्हणून पटकन याच्यामध्ये सगळं घालून घेऊया. आणि वरून काळं मीठ घालूया. काळं मीठ. आपण स्टफिंगसाठी बनवणाऱ्या आलूचं भरीत, त्यासाठी मी 3 आलू बॉईल करून घेतलेले आहे. त्यामध्ये घालू आपण थोडे शेंगदाण्याचा कूट, त्यानंतर मीठ, करी लिव्स, मिरची, सांबार, राई जिऱ्याची फोडणी देऊ. ऑब्व्हियसली याच्यात कांदा नाही घालायचा आहे, बिकॉज आपण हे बनवत आहे उपवासाचे वडे, राईट. त्याच्यामुळे याच्यात कांद्याचा, लसणचा किंवा कुठल्याही पिठाचा वापर करणार नाही आहे. आलूचं भरीत, तत्कालाचं थोडा सांबार, हे मिक्स झालं. आता थंड करायचं आहे आणि मग याला आपल्याला स्टफ करायचं आहे. तोवर आपण बनवूया गोड दही. आता आपण बनवणार आहे गोड दही. त्यासाठी आपण घेतलेलं आहे सिंपल प्लेन दही, ठीक आहे. आणि त्यामध्ये घालणार आहे काळं मीठ आणि पावडर शुगर. मी पावडर शुगर ऑलरेडी करून ठेवते, बिकॉज कधी आपल्याला वेळेवरती काम असलं ना तर घाई होत असते, म्हणून मी ऑलरेडी पावडर शुगर करून ठेवते. तिला आयसिंग शुगर पण म्हणतात. आता आपण 2 चम्मच घेऊया. हे घरी बनवलेलं दही आहे मी दुधापासून. याच्यामध्ये आपण घालूया थोडी शुगर आणि ब्लॅक पेपर. ब्लॅक सॉल्टने, काळ्या मिठाने त्याला थोडी चव येऊन जाते, छान वाटते. आणि बिकॉज हे ऑलरेडी मॉइस्ट का याच्यात जास्ती आंबट नाही, गोड नाही आहे. ते गोड आपला डो रेडी झाला आहे, त्याला आपण रेस्ट करून ठेवला होता, ठीक आहे. आता हा चिकट आहे, त्यामुळे हाताला तेल लावायचं, मग याचा पेढे बनवायचे आपल्याला, राईट. आता आपण पहिले पेढे बनवून द्यायचे. त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा आपला पेढा तयार करायचा आहे, जसं आपण रेग्युलर पेढा तयार करतो. छान त्याची अशी वाटी करून घ्यायची. आपण हाताला तेल लावायचं जर चिटकत असेल तर. छान. आता याच्यामध्ये आपल्याला फिलिंग भरायची आहे, ठीक आहे. आलूचं भरीत आहे, आपल्याला आलूचं भरीत त्याच्यामध्ये कोंबायचं आहे, बिकॉज काय आहे उपवासाचे मोमोज, म्हणून आपल्याला आलूचं फिलिंग भरायचं आहे. हे आपले मोमोज रेडी झाले. बस सगळे असेच भरून घ्यायचे आणि वाफलवून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपले मोमोज झाले आहेत रेडी. आपण चाळणीला लावून घेतले आहे तेल, त्याच्यावरती हे रेडी मोमोज ठेवले. आता यांना आपण स्टीम करायला म्हणजे वाफलवायसाठी ठेवूया. त्यासाठी मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं, बघा, ठीक आहे. आता आपण ठेवूया स्टीम करायला, राईट. 20 मिनिटं झाले आहेत. आता आपण बघू आपले मोमोज झाले आहेत का. वाव, गरमागरम. त्याला चेक करायची पद्धत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आपण चाकूला डिप करून बघू. हे चिकटलेलं नाही म्हणजे हे शिजलेलं, राईट. ऑब्व्हियसली आतमध्ये आलूचं भरीत आहे, ते चिकटणार, पण जे वरचं जे लेअर आहे ती चिकटलेली नाही आहे, राईट. आता यांना आपण सर्व करू आणि या रोलला कापू. पद्धतीने आपले गरमागरम मोमोज रेडी झाले आहेत, दही आणि आपल्या आलूच्या भरतासोबत. चला याला कट करून बघूया. तर हे असे आपले मोमोज आहे रेडी झाले. खूप सुंदर, चवीला पण खूप छान बनलेले आहे आणि हलका हलका माहिती आहे शेंगदाण्याचा क्रंच पण येतो आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. फॉलो करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.
सुशी कशी असते ना अशा पद्धतीची. बघा किती सुंदर झाले, अगदी अलगद कटत कापलं जाते. राईट, खूप सुंदर दिसायला तर खूपच सुंदर दिसतं. इतकं सुंदर शाईन आलाय ना, खूपच छान. every night are we paradise, paradise seems so far away. Still